आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे हे दोन पक्ष पहिल्यांदाच एकत्र आलेले आहेत। ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपाचे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांचं पॅनल मैदानामध्ये आहे। बेस्ट पतपेढीच्या या निवडणुकीत 83% मतदान झालेलं आहे आणि मुंबईत मुसळधार पाऊस असताना सुद्धा 15,000पैकी 12,000हून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। या मतदानाची मतमोजणी वडाळा बस डेपोमध्ये पार पडते। ठाकरे बंधूंचे पक्ष पहिल्यांदाच एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालाकडे अगदी सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। बेस्ट पतपेढी निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास भाजपाच्या प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे। आता पतपेढी हरल्यावरती त्यांनी ठरवावं की महापालिका लढायची की नाही लढायची। हा त्यांचा पराभव निश्चित आहे आणि माझा विजय पक्का आहे। त्यामुळे ठाकरे बंधू वर्सेस प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर ही लढाई आहे। त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं, ब्रँड वर्सेस स्वदेशी, चायनीज ब्रँड वर्सेस स्वदेशी माल ही लढाई आहे आणि स्वदेशी माल ही निवडणूक जिंकणार आहे।